त्या संदर्भात काय आश्वासन नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीचे तुम्ही आता बघितलं जवळजवळ 30-40 लोक मला भेटले आणि त्यांची भूमिका अशी होती की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी मला दिलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी 29 तारखेपर्यंतची अट घातली होती, नाहीतर आम्ही आंदोलन करतो अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. तर मी सुद्धा मराठी भाषा मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचा, त्याच्यामुळं या संपूर्ण सीमा भागामध्ये असलेल्या मराठी भाषिकांबद्दल आम्हाला 100% आत्मीयता आहे आणि आम्ही 100% त्यांच्यासोबत आहोत. परंतु 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची 23 की 25 तारखेपर्यंत विधान परिषदेची आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना आश्वस्त केलं की तुम्हाला आंदोलन करण्याची काही आवश्यकता नाही. मी मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या ज्या 2 मागण्या होत्या ती म्हणजे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक लावावी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बैठक लावावी. या दोघांनाही मी विनंती करेन आणि त्याच्यामध्ये ती बैठक लावण्याच्या दृष्टीनं त्यांचा मीडिएटर म्हणून भूमिका बजावेन अशा पद्धतीचं त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं समाधान झालेलं आहे. आणि दुसरी त्यांनी एक मला जाणीव करून दिली की ह्या सगळ्या लढ्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब पूर्वीच्या काळात ज्यावेळी शिवसैनिक म्हणून होते त्यावेळी देखील सीमा भागासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे आणि म्हणून शिंदेसाहेबांनी आम्हाला वेळ द्यावा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे ही त्यांनी एक मागणी केली. आणि मी त्यांना आश्वस्त केलं की दोन्ही नेते जे महाराष्ट्राचे आहेत, एक भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत आणि जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे ह्या लढ्यामध्ये स्वतः होते, या दोघांशीही मी भेट घालून देईन आचारसंहितेनंतर अशा पद्धतीचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून सध्या त्यांनी ते आंदोलन स्थगित केलेलं आहे. विरोध करतात त्यांनी कर्नाटकाचा म्हणजे त्यांनी कन्नड सक्ती करतात म्हणून हे तुम्हाला सांगितलं, त्याच्याबद्दल कर्नाटक सरकारबद्दल काय मत? नाही, मी सरकारबद्दल काहीच बोलायला इकडे आलेलो नाही. सरकारनं काय भूमिका घ्यावी, कशा पद्धतीनं घ्यावी हा सरकारचा जो सरकार चालवतो त्याचा प्रश्न आहे. आम्ही आमची भूमिका त्यांनी महाराष्ट्राशी निगडीत असलेली लोक म्हणून आमच्याकडे जी भूमिका मांडलेली आहे ती महाराष्ट्र सरकारकडे मांडण्याची भूमिका ही माझी भूमिका आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर माझ्या तोंडातनं काहीतरी कर्नाटक सरकारबद्दल किंवा अन्य असं माझं काही कर्नाटक सरकारला जे काय वाटतं कर्नाटक सरकार करतं आहे, आमच्या सरकारला जे काय वाटतं आम्ही करतो आहे, सिंपल. महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करते का? म्हणजे तज्ञ समितीची मीटिंग होत नाही, उच्च समितीची मीटिंग होत प्रत्येक वेळेला सगळी नाही, या संदर्भातच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही शंका होत्या. तर मी त्यांना स्पष्टपणानं सांगितलं की याच्या पुढं तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. जे कोण उच्च समितीचे मंत्री महोदय त्यांच्याशी बैठक लावून देण्याची जबाबदारी माझी. आणि सुरुवातीला त्यांना जी मुख्यमंत्री महोदयांची आणि उपमुख्यमंत्री महोदयांची भेट पाहिजे ती मी आचारसंहिता संपल्यानंतर 100% त्यांची भेट घालून देईल. आणि आता देखील मी जाहीरपणानं सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्या पुढच्या 15 दिवसात ते नक्की मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. साहेब, शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी या ठिकाणी उद्रेक निघाला होता. त्यावेळी शिंदे साहेबांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाशी संपर्क साधून इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन इथले मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत दोघांच्यासोबत अमित शहाजींनी एक बैठक दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या होत्या. दोन्ही त्या दोन्हीकडे समिती नेमण्यात यावं. या सीमा भागातले जेव्हा वादग्रस्त भाग जो समजला जातो या ठिकाणी दोन्ही भाषिकांमध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये या प्रकारचे काही संदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली. कर्नाटक सरकार अजून त्या बाबतीत लक्ष घालायला तयार नाही, त्याच्यामध्ये परंतु एक महत्त्वाचा मुद्दा, आपले जे नेमलेले जे समन्वय मंत्री आहेत ते कधीही बेळगावला आलेले नाही लोकांशी. आज तुम्ही आला खरोखर चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही 8 डिसेंबर 2024ला देखील असा उद्रेक निघालेला मुंबईमध्ये आपण म्हटलं होता मला बेळगावकरला जायचं आहे, भेटायचं आणि बोलायचं, आणि आज तो दिवस उजाडला मला वाटतं. पण हे समन्वय मंत्री एकदाही येत नाही. याच्यामध्ये मराठी भाषिकांच्या मनामध्ये कुठेतरी उदासीनता दिसून येते. नाही, याच्यामध्ये आता मगाशी जो प्रश्न विचारला की कर्नाटक सरकारची भूमिका काय आहे, आता कर्नाटक सरकारची भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी मी अजिबात इथं आलो नाही. पण मी कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांना नक्की विनंती करेन, महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांच्याकडे वेळ मागेन, सन्मानपूर्वक वेळ मागेन, आदरानं वेळ मागेन. आणि माझ्या लोकांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही काही मार्ग काढले पाहिजेत या संदर्भातली विनंती करेन. शेवटी ही लोकशाही आहे. मी जरी महाराष्ट्र राज्याचा मंत्री असलो तर मी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करू शकतो. आणि आज कर्नाटक राज्याच्या सरकारला पण मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की ज्यावेळी काल रात्री मी 2 वाजता बेळगावमध्ये आलो तेव्हापासून जे काही माझं संरक्षण आहे ते त्यांनी मला दिलेलं आहे. त्याच्यामुळं सरकारवर टीका करण्यासाठी मी काही इथं अजिबात आलेलो नाही. पण माझी कर्नाटक सरकारला विनंती एवढीच आहे की जे सीमा भागातली लोकं आहेत
मग कदाचित ते मराठी बोलत असतील. जसं आपण केरळच्या भागामध्ये जाऊन मल्याळम काही लोकांना सक्ती करू नये अशा पद्धतीची जी भूमिका करतो, तरी मराठी भाषिकांना मराठी बोलायला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यावर कोणीच जबरदस्ती करू नये. आमच्या लोकांनी सुद्धा सरकारला त्रास होईल अशा पद्धतीची जबरदस्ती करू नये आणि सरकारनं आमच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीची जबरदस्ती करू नये. शेवटी याच्यामध्ये समन्वय साधला गेला पाहिजे. आणि मला जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर मी नक्की मराठी जे भाषिक आमचे आहेत, सीमा भागातली जी लोक आहेत, त्यांच्यासाठी मी सन्मानपूर्वक आदरपूर्वक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. अन्याय करते असं वाटतंय तुम्हाला? मराठी माणसावर कर्नाटक सरकार अन्याय करत आहे का? तुमचं मत नाही. साहेब, याच्यामध्ये असं आहे की माझ्या एखाद्या स्टेटमेंटमुळं माझ्या इथल्या लोकांना जर त्रास होणार असेल तर तेवढं राजकीय भान मला असलं पाहिजे. त्याच्यामुळं मी ह्याच्यावर काही जास्त बोलत नाही. मी जे माझ्या मनामध्ये आहे, जे माझ्या लोकांचं म्हणणं आहे ते मी सांगितलं ना. मी असं कुठं मी असं म्हटलं का कर्नाटक सरकारला क्रिटिसाईज केलं का? कर्नाटक सरकारबद्दल काय वाईट बोललो का? मी उलट हे सांगितलं की कर्नाटक सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी सन्मानपूर्वक माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करून शिवसेनेचा एक कार्यकर्ता, मराठी भाषेवर प्रेम करणारा म्हणून एक कार्यकर्ता आणि मराठी भाषिकांबद्दल असलेलं प्रेम यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईन ना. त्याच्यामुळं तुम्ही आता जो प्रश्न मला विचारलेला आहे त्याच्यातनं मी एखादं वाक्य जर बोललो तो त्रास मला नाही होणार आहे. तर मी निघून जाणार आहे मुंबईला. माझे जे इथे लोक आहेत, माझे जे मराठी माणसं आहेत, जे माझ्यावर प्रेम करणारे आहेत, मी त्यांच्यावर प्रेम करणार आहे, ते महाराष्ट्रावर प्रेम करणार आहेत, त्यांना मी कुठच्याही संकटामध्ये घालू इच्छित नाही. आणि म्हणून तुम्ही असं म्हटलं की मी याचं उत्तर देऊ शकलो नाही किंवा घाबरून देऊ शकलो नाही तरी मला काही फरक पडत नाही. माझी भूमिका ही आहे की माझ्या माणसांना न्याय मिळावा आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात. सर, तुमच्या टीपीमध्ये बेळगावी झाले, चुकीने झाले की जाणीवपूर्वक? कशामध्ये? तुमच्या टीपीमध्ये बेळगावचं बेळगावी असा उल्लेख झालाय. तर महाराष्ट्र सरकारकडून असं होत असेल तर सीमा भागातल्या बांधवांनी नाही, असं जर बेळगावी झालं असेल तर ते मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. मी बघण्यात नाही आलेलं आहे, परंतु जर झालं असेल तर त्याचा जो कोणी हे केलेला आहे महाराष्ट्रात जाऊन त्याचा मी काय बंदोबस्त करायचं करेन. परंतु मी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये बेळगावी कुठं बोललो? तसं नाही. नाही, बरोबर आहे. ऐकून घ्या ना. 100% पुन्हा होऊ नये या मताशी मी सहमत आहे. पण मला बेळगावी म्हणूनच बोलायचं असतं तर मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये 10 वेळा जे बेळगावचं नाव घेतलं ते बेळगावी बोललो असतो. त्याच्यामुळे फक्त माझी भूमिका हीच आहे की माझ्या एखाद्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या स्टेटमेंटमुळं मी आज राज्याचा मंत्री आहे, मी इथून निघून तिकडे जाणार आहे. शेवटी माझ्या परिसरातली लोक, आज तुम्ही पण माझ्या कार्यक्रमाला या, मी या कार्यक्रमाला आत्मीयतेनं आलो आहे, हे सगळी माझी लोक आहेत. माझी म्हणजे माझ्या कोकणातली लोक आहेत. दरवर्षी कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम मीच सुरू केला होता, 10-12 वर्षापूर्वी मीच सुरू केला होता. पण मला मागच्या 3-4 वर्षामध्ये यायला मिळालं नाही. म्हणून आज मी आवर्जून या ठिकाणी आलो आहे की आमच्या मराठी लोकांमध्ये देखील संदेश जावा की महाराष्ट्राचा मंत्री कर्नाटकामध्ये येतो, सगळ्या विषयावर चर्चा करतो, पत्रकार परिषद घेतो, तुमच्या सगळ्या लोकांशी बोलतो आणि कर्नाटक सरकारबरोबर समन्वय साधण्याची भूमिका देखील घेतो. हे आपल्या लोकांमध्ये मेसेज जावं म्हणून पत्रकार परिषद आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की मी जी आता 15-20 मिनटं पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी मी उल्लेख केला तो 10 वेळा बेळगाव म्हणूनच उल्लेख केलेला आहे. सर, आपण मध्यंतरी आज आला तर पण कार्यालयाला मी 100% सूचना देईन. त्याचप्रमाणे आपले जे समन्वय मंत्री आहेत, बरं वाटलं आज आपणाशी बोलून, मराठी भाषिकांना पण दिलासा मिळाला. तसं त्या समन्वय मंत्र्यांना पण आपण जाऊन सांगणार का? जरा जाऊन भेटा. नक्कीच सांगणार. कारण ज्या भावना मी आता इथं आल्यानंतर ऐकल्या आणि विशेषतः मला गर्व आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीनं ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख आदरानं सन्मानानं केला त्याच्यामुळं सगळ्यात जास्त संवेदनशीलता ही आमच्यामध्ये असली पाहिजे. कारण आमच्या नेत्याचा ज्या पद्धतीनं इथं उल्लेख आल्यानंतर माझी जी भावना आहे मी तुम्हाला आता शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने साहेबांनी काय सोचलं इथं 40 दिवस हे देखील मला पुराव्यानिशी सिद्ध केलं. त्याच्यामुळं माझे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर या मराठी भाषिकांसाठी एवढं मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्हाला जर 5 मिनटं देता आलं नाही तर आम्ही दुर्दैवी आहोत. मी नक्की जे इथले संपर्क मंत्री आहेत, समन्वय मंत्री आहेत त्यांना आजच सांगून ते लवकरात लवकर इथे येतील आणि मला घेऊन येतील अशी आपल्याला आश्वासन देतो.